तर नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा आपल्या व्लॉगमध्ये मी सरसे स्वागत करतो. आत्ता वाजलेत बरोबर आहे बघा रात्रीचे 10:15 आणि आत्ता विषय मी निघाले कोकणात, कारण शिमगा आहे. तर आता जास्त काही बोलत नाही तर मी पटकन आवरतो आणि तुम्हाला डायरेक्ट मी गाडीवरती भेटतो. आता पटपट आवरतो, मला 11 वाजता निघायचं आहे आणि सगळी तयारी आता बरोबर एक 15-25 मिनिटात करायची. आता बघू, उरकतो पहिले सगळं सेटअप चार्जिंगला वगैरे लावतो, म्हणजे तुम्हाला ब्लॉग्स बघायला भेटतील. आत्ता वाजले बरोबर 11. किती चिटको इथं चिटको नाही इथं, ते उघड की मॅग्नेट. काय शुभ्रा. तर चला, किरणदाकडनं टँक बॅग घेतली, आता पटकन जातो मनाकडं. आता मी काहीच सांगणार नाही तुम्हाला कुठं चाललोय, काय चाललोय, कसं काय चाललंय, कारण फुल गडबडीत आहे. तुम्हाला आहे ना मनाशी तिथे गेला जरा निवांत सांगतो, म्हणजे तिथे गेला मी जरा सेटल करतो सगळे सामान विमान नीट लावतो. आता मी आहे ना कसं पण लावलंय, जस्ट लावायचं. आत्ता बॅलन्स गेला होता. कितीला निघायचं होतं? 11ला निघायचं होतं, पण मी आज 2 ऑर्डर केल्यात. वरदची पण ऑर्डर केली आहे. ऑर्डरचा विषय नाही, ऑर्डरचा विषय नाही. वरद मी लवकर सोडला असतं तर आम्ही लवकर निघलो असतो. हे बघा, असले सगळं जॅकेट बिकेट घालून याच्या घरी येऊन उरकून बसलोय आणि हा बाबूची होतं एडिटिंग करत बसलोय. अरे टाइमचा काही वेळ बांध काय आहे का नाही तुला? आमचा विषय सांग, जरा प्लॅन सांग, आपलं नियोजन सांग कसं आहे 3 दिवसाचं. आमचं नियोजन आता इथनं निघणार आहे. मी सकाळी तिथं पोहोचणार नाही का, सकाळी तिथं पोहोचलो म्हणजे रात्रीच पोहोचणार. जो जेवढा वेळ भेटेल तेवढा आम्ही आराम करणार. तिकडनं सकाळी उठणार, मस्तपैकी गाव फिरणार, ड्रोन शॉट वगैरे घेणार, गावातले जे व्ह्यू आहेत चांगले तेवढे आम्ही व्ह्यू घेणार. आणि ऑनलाईन मध्ये गाडीला सीएनजी टाकाय गेलं. बाळा आता विक्या तू युट्यूबला या ना, युट्यूबला डायरेक्ट इथं बघ बाळा काय चालू आहे. गेला मग. आम्हाला 11 वाजता निघायचं होतं. वाजले किती? वाजले किती सांग जरा? 1:15 वाजलेत आणि आम्ही अजून शिंदेवाडीमध्येच लिफ्टमध्येच आहे. आणि अर्धा तास वाट बघून आत्ताशी गँग आली. हा हा हा, अरे चालत जातो का कोकणात आता? असाच जा. आमच्या दोघांचा विषय झालाय, आम्ही ह्या गाडीवरती बसतोय, पण त्या गाडीमध्ये त्यांचा काही विषय होईना अजून. मागं कोण बसणार याच्यावर जी चर्चा चालू आहे आज. आमचं एका मिनिटात प्लॅनिंग झालेलं आहे. आमचं झालंय, त्यांनी लगेच घरनं हेल्मेट बिल्मेट आणले ओके मध्ये. आज तुम्हाला आता भेटू गाडीमध्ये, भेटू आज. 1:30 वाजलेत. निक्की पटकन थांब ना, गाडी तरी लावायची, ग्रुप फोटो घेऊन. अच्छा ओके. शिमग्याला जायचा. त्या झाली बा 5 सेकंद. अरे 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 आला फोटो झाला. अरे आपण किती 9 तर आता आपण निघू आडेगावाला. चला, गणपती बाप्पा मोरया. मला स्पीड ब्रेक करून हळू घे. घासली घासली घासली. पावणे 240 झाले आता. 240 झाले एक्झॅक्टली. आणि आम्ही आता MIDC रोड लावून थांबलोय. 11 वाजता निघालो आम्ही. मग 11 वाजता म्हणलं ना. नाही, हा बाबा म्हणलं ना 11 वाजता निघायचंय. टायमिंग काय ठरला होता? टायमिंग 11 ठरलेलं ना. आतापर्यंत आपण त्याच्या घरी झोपलो असतो सगळे जाऊन. पण आता आपण निघालो इथं MIDC राहील. 3 वाजता मिसळ बघायचं. 5 3 झाले, 4:30 पावणे 4 झाले. पावणे 4 झाले. 6 मिसळ, एक आपल्या 6 मॅगी, 6 मॅगी आणि 1 मिसळ. आणि मग 8 जण मॅगी खायची. 8 होती. अरे, एक जर का- तुम्ही कसं काय आले? ती कॅन्सल होती. ती कॅन्सल झाली. 6 ना. 6 म्हणे नीट गणित घे. एक हा मिसळ हा पण कॅन्सल ना. आता 3:15 झालेत आणि आपण माणगाव मधून आता चाललोय महाडच्या दिशेने. बघा, महाड इकडे समोर पूर्ण फॉग आला. फॉग आता म्हणजे अजून तरी नाही आला, पण थोडा आहे. लाईट पडते ना तेव्हा जाणवतोय. हा मॉग आहे, मला वाटतं फॉग नाहीये, मॉग असू शकतो. बघा थोडं थोडं मॉग आहे.
फॉग नाहीये सॉरी. मस्त सीन आहे बघा ना, मस्तपैकी डोंगराच्या वरती चंद्र आहे. क्वालिटी वापस झालेत. रेल्वे चालली का? म्हणजे आपण फिरून आलोय तो पट्टा, मला कळलंच नाही. मी प्रॉपर झोपेत, गाडी चालवली झोपेत. आपण आता आलोय गाव. मग आधे गावामध्ये आलेलो आहे. हो का, आधे गावची कमान आणि हे मारुती मंदिर. आता आपण जाऊ आपल्या मित्राकडं. याचं जरा नियोजन सांगू आपण हे कसं. आता शिमगा आहे. आज होम लागेल मोठा सगळ्यात. सकाळी 5 वाजता आणि कितानी वरा झालेले आहेत आणि पालखी झाल्या. शिमगा होम लागल्यानंतर 3 तारखेला लगेच पालखी आहे. पालखी झाली की मग सकाळी तुम्ही निघा 4 वाजता. मग आता आपलं सगळं ते बघायला किती वाजता भेटणार, काय कसं बघायला काय आज संध्याकाळी 7 वाजल्यापासून तुम्हाला बघायला भेटेल. आहे ना. हा 2 दिवस आधी मुंबईला ना, मुंबई मुंबईला होता, नंतर कोल्हापूरला गेलाय आणि आता कोकणात आलाय. मस्त फिरतोय, माझ्यापेक्षा जास्त फिरतो. नाही झोपणार. चंद्रपाल असतं दिसतोय क्वालिटी. हा हा, मना परत जा. मन्या आमचा भाऊ आला. कसं काय मन्या प्रदक्षिणा मारून आल्याबद्दल काय वाटतं तुला? स्टॅच्यू भागली का डायरेक्ट? मोकर फिरून आलेत. ए आणि चप्पल जाय. हेडशॉट मारला वाळा त्यांनी. कुठे चप्पल कुठे रे? मारला गुंग्याचं मर्डर केलाय. लेडीज अँड लेडाज. चला आता झोपेचा बत्त्या बोल. काय चाललंय? काय फालतूपणा करतोय रे. ऐक ना, आता शेव खायच्या राहिल्या त्या कोबीच्या. सिक्युरिटी कोणाची आहे बाई? इथं वाघा. अरे हा पावडर लावतोय, मेकअप करतोय. शुभ सकाळ सर्वांना. थोडं वेळ भेटू आता. हो कसला दिसतोय. मायरा दीदी तर चालत आहे ना. ए नाच नाही नाच ना. ए नाच एकदम नाच ना एकदम नाच. लपला माग लपला. दिसला. सकाळी आम्ही सगळे 8 वाजता उठून तयार होतो आणि आत्ताशी घराच्या बाहेर पडली सगळी पोरं. आण अच्छा गावात पाण्यातली कुस्ती. स्टॅच्यू ऑफ चड्डिया. आता आहे ना, आता बरोबर बघा 2 वाजले 2. आत्ताशी मी आंघोळ केली. कोकणात एकदम निवांत टाइमपास आहे आमचा, कारण मेन कार्यक्रम संध्याकाळी येणार आहे. संध्याकाळी तर आता जरा मी गंधगोळी करून घेतो आपल्या नेहमीप्रमाणे आणि मग तुम्हाला आम्ही नियोजन सांगतो. आणि माग काका इथं काय केलं जरा सांगा तुम्ही. की महादेव काठी बनवायची बसणार आहे आता आणि बनवायची सजवायची. हा ती आपण सजवतो का? आपण सजवतो का? हे सगळं काय असतं, काय विषय जरा सांगा, जरा माहिती द्या आम्हाला. आज होळी जळणार आणि आज संध्याकाळी काठी सजवणार. ही काठी आमच्याकडे. अच्छा ही काठी, हा ही ही म्हणजे पूर्वीपासून काय अशी पूर्वीपासून आजोबापासून पारंपरिक काठी थोडक्यात आपली. चेंज केलेलं आहे. हा
काठीचे तुटल्यावर चेंज करतात आणि ही सजवणार संध्याकाळी आणि होळी जेव्हा पेटवणार त्याच्या अगोदर ही घेऊन जायचं तिथं सजवून आणि होळीच्या पाठी वाटलं 5 फेऱ्या मारायच्या आणि नंतर आणून इथे बांधणार आमच्या इथे. होळीला 5 फेऱ्या मारतात आजच? आजच. अच्छा. आणि ती काठी आणून इथं आम्ही बांधणार आमच्या दारात. हा हा. आणि होळी कुठं असते आपली? होळी खाली असते. खाली. ही आता या होळीबद्दल थोडीशी माहिती. आपले 9 दिवस होम लागतो. 9 दिवसाचे 9 काठे आपण इथं रोज एक आणत असतो आणि प्रत्येक 9 जण हे आणत असतात. काय या 9 काठ्या 9 घरातल्या 9 जणांनी आणल्यात. 9 दिवस या काठ्या आणतात आणि 10व्या दिवशी हो म्हणजे होळी असते इथं. तर आजची होळी मागायची मजाच वेगळी आहे का नाही? आणि ती खास बघण्यासाठी मी आलेलो आहे आजच्या जोरात. आणि उद्या पालखी. पालखी. उद्या पालखीचं आगमन होईल इकडून खाल्लं वरती येते का? इकडनं खालनं वरती येईल. याच रोडने? अच्छा बघा या रोडने पालखी येणार आहे. उद्या दाखवतो तुम्हाला. गावातले कसे वयस्कर मंडळी सगळे आहेत ना हळकुंड आणायला मदत करतायत. बघा हे हळकुंड बघा केवढे आहेत. काकांनी अजून आणलेत खांद्यावर मस्तपैकी. केवढी मोठी आहे बघा. रात्री राडा होणार. ड्रोन शॉट पाहिजे. ड्रोन शॉट. ड्रोन आणला. रात्री आपण ड्रोन शॉट पण घेऊया. बरोबर. प्रत्येक घरात नाही ना 5 लाकडं आणतात होमासाठी. जिकडे आपण होळी म्हणतो इथे त्याला होम म्हणतात. होळी रचाचं काम चालू झालंय. आता वाजलेत बरोबर 4:45 झाले. आता होळी किती वेळात रचून होते हे मी तुम्हाला दाखवतो. टीमवर्क चालू आहे. टीमवर्क. तिकडं जास्त सिनियर मंडळी उभी आहेत. इकडं एक्सपिरियन्स मंडळी उभी आहेत. मनाने बघा मनाने ड्रोन सोडलाय आणि आम्ही त्या ड्रोनच्या आशेवरती का आम्ही ड्रोन आम्हाला बघितला आला डायरेक्ट पायलट आला ड्रोन हवे ते माने. पेंडा लावलाय. आता गवत पण लावणं चालू झालंय. व्हिडिओ साठी काम करतोय रे. आता तुम्ही होळीचे ड्रोन शॉट बघा. उतरव तसं उतरव. आज लँडिंग बघू आपण कशी होती भाऊची. उतरव. बाळा थांब बाळा हात नको. कसला उतरवला कट टू कट. अख्खा बैल काढलाय रे त्या मगरीने. बैल अख्खा. बाळा पण आमच्याकडे रेडा नाही खाऊ शकला. कुत्रा नाही खाऊ शकला. आमच्याकडे मयूर गिल्स आहे. मयूर गिल्स कुत्र्याला नाही खाऊ शकला. कुत्र्याला बैल काढला मगरीने. मयूर गिल्स. ते साईज बघितलं त्याची केवढी आहे. आम्ही मागाशी निधी गेलो तिथं मगर आलती. आणि आमच्याकडे पण एक बिअर गिल्स आहे. मॅन वर्सेस वाईल्ड. त्याला यायची इमेज कधी वाटली. आता ब्लॉग बघितल्यावर काय त्याचा स्कॅम झालाय. तो पण सांगायचंच नाही. सगळ्यांना दाखवू मगर आलती. सांगितले जाऊ नका जाऊ म्हणजे मन चालला का आतमध्ये म्हटलं मला सांग जाऊ नको तिकडे मगर आहे वगैरे. कंटिन्यू मगर आहे. जाऊ नका. त्याला कळलंच नाही मगर आहे काय. याला कळलं असतं पण हाय ना त्यामुळे त्याला खरं वाटतं. डायरेक्ट आला नाही नंतर आल्यावर वर आला तो. आणि नंतर मागे गेली का परत. त्याला तिथंच थांबलं. खाली गेली. कुठे गेली काय माहिती. आम्ही डायरेक्ट पक्क साबण पण लावला. फुलं अंग बिंग चोळलं. छातीत बघ की दडदड होत असं ना अजून पण. अंगाव काटायचं. अरे ह्याला बघितलं का म्हणलं ह्याला हा जातोय म्हणलं यांनी मस्त. आणि ह्याला पावता येत नाही. आणि पाणी होतं एवढंच म्हणलं जाऊ मग काय आता म्हणलं जाऊ आता. आणि याने साबण पण लावला. फाटली. एंडला विषय झाला जो म्हणजे निघायच्या विषय झाला. तवर काही आधी बरं आत एक तास काय नव्हतं. भाऊ
परत पाण्यात नसतो जात मी आता. पडलं म्हणजे एवढं कळत नाही का फरक कळतो का नाही फरक कळतो का नाही मगर त्याला मगर खरी वाटली. पूर्ण खरं वाटलं स्टोरी आपली रपकेट टाकतात. आहा सिडी लावून वरती पण झाकून टाकतात एकदम पार ते शेवटच्या डोकापर्यंत आहे ना अख्खं हे टाकणार गवत टाकणार. बघा आता ही महादेव काठी सोडणार आहे आणि मग त्याला सजवायचं. हीच काठी घेऊन होळीपाशी प्रदक्षिणा मारणार आहेत. मानाचा हातभार लागलाय जरा काठीला. येऊ का दोरी सोडा दोरी. आता ही महादेव काठी सजवायचं काम चालू होतं बघा. आता ही काठी सजवली मग तिला नाचवणार आणि मग होळीपाशी घेऊन जाणार. महादेव काठीला सजून झालेली आहे मस्तपैकी. पूजा करतात महादेव काठीची. सांग तुझा मगरीचा अनुभव कसा होता. आम्ही फक्त असं होतो नाही स्पाइक्स करून ना घासत गेली तिकडून. मने तुझी काय सिच्युएशन होती. भाऊचा स्पाईकच नाद दिसत होता भाऊच्या. आणि यांना खोटं वाटतंय. गाव भेट दौरा चालू आहे. गाव भेट दौरा. आता इकडे बघा ना अनिकेत दादा गावाच्या विकासासाठी काय करणार तुम्ही. ओके ग्राम प्रदक्षिणा झालं का सर्वे भाऊच्या प्रसाराला गर्दी बघ असली. ही शिंदेवाडी मधली होळी आहे तुम्हाला दिसत नसल पण ठीक आहे इथं आहे. दारा चला रस्ता झाडलाय. दारा चला ओके. ओके दादा जोरात आहे. दादाला स्कॉटिंगला ए पांढरा शर्ट पुढे पटकन. मग आपल्याकडून येऊन इकडे आणतात मग इथं त्याची पूजा वगैरे करून होती होमाच्या साईडने ठेवता परत. ते नको चाल बटाटा खात नाही. चाल वायर येते मध्ये तू टाक डोळे पांढरे केले काय तिने. तू डोळे बघ कसं दिसतात. गळा आपलं फुलवरती पाहिजे. आता सगळे ना गाव गोळा करतायत आणि काठी पण सोडलेली जागेवर ना. बघा वरती कसला आधार नाही काय नाही. आली खाली आली. अयो आता ही काठी होळीपाशी घेऊन जायची. काठी होळीपाशी आलेली आता. आता थोड्याच वेळात शिमगा चालू होईल. शूटिंग चांगलं गेलं बघा. इथं शिमगा आहे आणि आपली गँग सगळी इथं बसलीत. ती उभी आहे. आता समोर होळीची पूजा चालू आहे बघा तिकडे तुम्ही बघू शकता. इकडे काठीची पण पूजा झाली आता. ए वेड्या आता नको पेटू म्हणजे पेटू आता मनच तीन अजून 15-20 मिनिटं जातील आणि नंतर ते गोल फिरतात ना तेव्हा उडाल आणि नंतर मग उडाल. आहे ना ते प्रज्वलित कधी करणार. ए वेड्या आम्हाला इग्नोर करतोस तू. हे काय अरे प्रश्न विचारला पप्पी काय देतो. आधी आहे आणि तू कुठे गेला आहे इथंच आहे. तर आज होळीचा सण आहे आणि त्यांच्या गावामध्ये होळी हा सण खूप चांगल्या पद्धतीने साजरा केला जातो. आम्ही तेच बघायला आले पहिल्यांदा. आता हे मनसतात इथं थोडक्यात होळीची ओटी भरतायत सगळे.
हे बघा पेटवली होळी पेटवली. बाबू आपण भेटलं आपलं घर बी आहे. तर होळी पेटलेली आता. एकटाच पळवतो तो, एकटा माणूस असं प्रदक्षिणा मारतो होळी भोवती. बघा कोणी धरलं नाही काय नाही, त्याला सपोर्ट नाही कसला काठीचा काहीच नाही. बघा 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 मन्या काय नाही, आता ड्रोनची बॅटरी पाडली होती तर आणि ती आपल्याला सापडली. कुठं? हे काय इथं अरे ड्रोन विसरतोय. पडून किती वेळ झालेली माहिती का तुला? चेंज करताना पडल्या. ती कधीच पडली नाही. तर असे महादेव काठीचे 5 प्रदक्षिणा मारून झाल्या की मग दुसऱ्या गावात होळी पेटवायला जायचं आपल्याला. हा बघा सपोर्ट नाही काय नाही, काहीच सपोर्ट नाही कोणाचा. एवढी काठी ती. अरे 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 लग्न मोठं. ए, मळवड भर मळवड भर, ह्याचा मळवड भर. आलो आजी पेढा घ्यायला द्या. पेढा महत्वाचा आहे. त्यांना नको, त्यांना नको. मी जातो तिथं. मी नाही, मी खालीच असतो. गेला का असं? झालतं ते यावर कांड झाला तो. आपण इथे आलो तर आपल्याला होळीचा कसा अनुभव आला साहेब? हॅलो थांब ना, त्याला बोलू दे. दादा बोलू का नको? नको शेवटचं विचारतोय मी. भांडण होती ना, भांडण होतील आपल्यात. एक जण वाकड्यात गेला. आम्ही आलो होतो कोकणात, मगर दिसली. पुढं माकड होतं बे. राखलं होतं रे, असं काय करतो. तर कोकणातला माझा पहिला शिमगा आणि हा जो माणूस आहे ना, हा का मध्ये मध्ये करून ये पुढं तू पहिला पुढे लागे. येतोय. तर आता सिरियस आता खरं सिरियस. बीप बीप सिरियस. तर माझा पहिला शिमगा मी माझ्या भावामुळे बघितलाय. इकडे पुढे 2 मिनिटं. अरे हा इकडे याला घे. हा बघा हा मनोज, त्याच्यामुळे मी पहिला शिमगा बघितला आणि आम्ही आलोय याच्या गावाला. हा हॅलो हॅलो बोल, हॅलो हॅलो बोल, हॅलो हॅलो हॅलो. हा तर याच्या गावाला आम्ही आलोय शिमग्यासाठी. ऐका ना, माईक माझा आहे हो, सोडा की. मला ऐका ना, मला तुम्ही त्रास देताय मला तुम्ही. हा आणि आमचा दादा आमच्या दादाचं इथं फिक्स खातंय. पण आता हा नाही विरोधात गेला येतो फॉर्म भरायला. त्याच्यामुळे ऐका ना, माईक तोडू नका तुम्ही, माईक नका तोडू तुम्ही. ऐका 2 मिनिटं. आणि सादर करीत आहोत. हॅलो हा छोट्या हॅलो. काय झालं तर जोक साईडला ठेवू आपण. इकडे त्या कॅमेरा आता. पार्ट ऑफ द जोक. तर आजच्या दुसरा शिमगा मस्तपैकी झालेला आहे. मागे तुम्ही बघू शकता होळीचं. तू तर मागे तुम्ही बघू शकता होळी मागे पेटतीये आणि अतिशय सुंदर अनुभव होता. फक्त साईडला होळी पाहिजे नव्हती. काहीतरी नवीन बघायला भेटलं मला. आता तुम्हाला मी किती काय दाखवता आले मला माहित नाही, पण मी खूप दाखवायचा प्रयत्न केलाय. आणि आता इथून आपण जाऊ आणि आता नाचू, आराम करू. आणि उद्या विषय काय असणार आहे, उद्या पालखी असणार आहे आणि तुम्हाला ड्रोन शॉट पण दाखवल मी. उद्या पालखीचा काय विषय कुठे करा. तर चला आजचा व्हिडिओ मी इथं समाप्त करतो. आजचा दिवस एकदम मस्त होता. शिमग्याचा पहिला दिवस कोकणामध्ये एकदम आनंददायी झाला. माझा पहिला शिमगा होता आणि इथून पुढं येत जाऊ आम्ही आणि
आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा नवीन काय बघायला भेटत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि उद्याच्या भागामध्ये आम्ही तुम्हाला पालखी दाखवणार आहे आणि त्याच्यानंतर आम्ही काय करणार, त्याच्यानंतर तुम्हाला दिव्यागरचा ब्लॉग बघायला भेटेल. तर भेटू आपण उद्याच्या भागामध्ये. तर शिमगा बघा, एन्जॉय करा आणि बाय बाय. एवढंच.